नमस्कार मंडळी, विद्या RMPC चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात सगळे? बरे आहेत ना? मस्त. आम्ही पण मस्त आहे. आणि आता निघाले बघा ट्रेनमधून. आम्ही कुठं? आम्ही सकाळी सकाळी लवकर 6लाच उठून डेक्कन एक्सप्रेसने निघालेलो आहे पुण्याला. कारण पुण्यातच उतरायचंय तर लवकर जरा पुण्यात काम असल्यामुळे आम्ही लवकरच्या ट्रेनने निघालो. सकाळी 7च्या ट्रेनने निघालो आम्ही. म्हणजे घरातून आम्ही 6ला निघालो आणि डेक्कन एक्सप्रेसने निघालेलो आहे. आणि त्याच्यानंतर ट्रेनमध्ये काही एवढं काही नाही का, आम्ही बसलेले एकदम छान. आणि त्याच्यानंतर ना हे एक रस्ते ते इतके सुंदर गाणं म्हणत होते ना ट्रेनमध्ये, तर आम्ही नाही का मी त्याचा व्हिडिओ काढला. म्हटलं त्याला पण आवाज नाही देऊ शकले, कॉपीराईट वगैरे येऊ शकते म्हणून मी माईक बंदच केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर व्हिडिओ काढलेले आहे. पुण्यामध्ये गेल्यानंतर पुण्यात तर गाडी निघाली एकदम राईट टाइम आली, पण कामशेतमध्ये भरपूर वेळ थांबली. त्यानंतर आम्ही भावाच्या इथे गेलो. तिथे बघा आरही होती, माझी बहीण आणि माझ्या भावाची मुलगी. आम्ही सगळेच म्हणजे सगळं जेवण बिवण उरकलं मस्त आणि असं फिरायला निघालो. आम्ही निघालोय मॉलमध्ये. आणि त्यानंतर आहे ना मॉलमध्ये फिरायला तर म्हणलं चला आता इथे तर व्हिडिओ छान छान काढलेच पाहिजे. आणि खरंच खूप छान मॉल आहे. आम्ही एंट्री करताना मग एकदम असं मस्त 5 वाजले होते, म्हणजे 4:30 पावणे 5 झाले होते. त्यानंतर एंट्री केली. नेहमीच बाकीचे सगळेच आलेले त्या मॉलमध्ये, फक्त मीच नव्हती आली. AV मॉल असं काहीतरी नाव आहे, हडपसर येथे हा मॉल. आणि त्यानंतर मग मॉलमध्ये एंट्री करताच आम्हाला इतकं सुंदर 2 लेडीज शॉप दिसले. आणि तिथं आम्ही ना म्हणजे नाही का, तर मुलींना काय काय घ्यायचे म्हणून बघत राहिलो. हम्म, खरंच मॉल आवडलं मला तर खूपच. इतकं छान मस्त दुकानं वगैरे, इतकी शॉपिंगची जे पाहिजे ते. हे बघा इथं दुकान, तिथे अशा छोट्या मुलांना ना गाडी, माझ्या भावाची मुलगी शाळेत करते. गाडी आहे ना, ह्याच्यामध्ये लहान मुलांना राईड मारायची असते. आणि ती म्हणत होती मला बसायचं. आता ती नेहमीच येते इथं आणि नेहमी बसती. पण आता काही ते चालू नव्हतं, काहीतरी काम चालू आहे त्यामुळे बंद आहे. तिला काही बसवलंच नाही इथं. आणि त्याच्यानंतर इथं काय काय चष्मे वगैरे होते, तर घेत होते. तर ती म्हणली नाही मला पहिलं आतमध्ये जायचं आणि आत बघायचं. तर इथं मस्त असे बडीशेपचं वेगवेगळ्या प्रकारचे इथं पाहिलं मी. हे बघा वेगवेगळी बडीशेप अशी, म्हणजे गोड बडीशेप अशी गोळ्यांची वगैरे खूप छान आहे. चष्मे इथं विकाय. आणि लेडीज शॉप आहे, म्हणजे लेडीजचे दुकाने बाजूला सगळं. खूप छान दुकान एकदम. केसाला लावायची चिमटे, कानातले, इतके सुंदर सुंदर बापरे, खूपच सुंदर सुंदर. मी मुंबईला पण अशी दुकानं काही पाहिली नाहीत बरं का, कारण मुंबईला तुम्ही काही जास्त फिरत नाही तसं म्हणे. फक्त मार्केटला जा आणि घर, एवढंच. असं फिरायला काही कधी कुठं जात नाही. मी तर नाही पाहिले अशी दुकानं. खूपच सुंदर बांगड्या, कानातले, केसाला लावायचे चिमटे, वेगवेगळे प्रकार. आम्ही म्हणले येताना घेऊ, कारण आम्हाला आणखी मॉल फिरायचं होतं. इथं आईस्क्रीम आली, म्हणली आईस्क्रीम खायची. आणि मग दोघींना घेतली आईस्क्रीम. म्हणलं पटापट घ्या आणि आपण आतमध्ये जाऊया, आणि आपल्याला खूप फिरायचं आहे आतमध्ये. मग आम्ही इथं एक्सिलेटरवर गेले सगळे. आणि मी आपली व्हिडिओ काढत मागच. माझी पहिली व्हिडिओची घाई असती. खूप सुंदर. आणि इथं बघा मूर्त्यांचं दुकान आहे. हे लोक फिरतात ते. खूप सुंदर सुंदर मूर्त्या होत्या इथं बरं का. आणि त्यातलं मला ही मूर्ती एक मूर्ती खूप आवडली. आम्ही आतमध्ये काही गेलो नाही, बाहेरनच पाहिलं. हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती, इतकी सुंदर. खरंच मनात भरेल अशी मूर्ती. खूप छान. आणि इथे बघा सर्व टी शर्ट शर्टचं दुकान आहे. जास्त वेळ नव्हता आमच्याकडं. आम्ही कसं
एकच तास आम्हाला फिरायचं कारण संध्याकाळी आम्हाला ट्रेन होती 8ची. त्यामुळे आम्हाला 7ला घरी जाऊन तिथून आम्हाला लगेच निघायचं होतं. त्यामुळे आम्ही जास्त काही फिरलो नाही. 1-1.5 तासच फिरायचं होतं. काय काय वस्तू पण आणि लहान मुलं होती ते काय हे घे, ते घे ह्याच्यातच आमचा जास्त वेळ गेला बरं का. तशी खरेदी तर भरपूर केली आम्ही बरं का. आरोहीला पाऊच घेतला, अजून चहा कॉफी प्यायची कप घेतले आणि मला पायपुसणी घ्यायची होती घरामध्ये पण मला काही ते म्हणजे नाही आवडली कारण मोठ्या मोठ्या होत्या खूप मला छोटी घ्यायची होती जराशी. इथे लहान मुलांचे कपडे वगैरे खूप छान दुकानं इतकी सुंदर सुंदर दुकानं जसं फिरत फिरत नाही का असं येऊच वाटत नव्हतं बाहेर इतकं मस्त सुंदर सुंदर वस्तू लेडीज तर जास्तच होत्या बरं का. हे टॉप होते सगळे लेडीजचे. हे सर्व चप्पलचे आरोही आणि प्रशब्दी दोघींची घाई. हे घ्यायचं ते घ्यायचं आरोहीला म्हणलं चप्पल घे. प्रशांतीला म्हटलं नाही आम्हाला चप्पल नाही घ्यायची. हे बघा भांड्याचं मी इथे पळपट शोधत होते माझं पळपट घरी ना त्याचं ना एक पाय असा तुटलेला आहे. जुना आहे पळपट भरपूर त्यामुळं मला नवीन घ्यायचा होता. मला आता पळपुटच नाही दिसला आणि मग आम्ही विचारलं तिथं तर ते म्हणले स्टॉक संपलेला आहे येणार आहे 2 दिवसांनी. बाकीचं तर काही घ्यायचं नव्हतं बरं का मला. इथं आरोहीला चप्पल घेत होते. त्याने घातली पण घे म्हणलं पसंत पडली नंतर काय झालं नकोच म्हटले. नाही घेतली तिला नको म्हणली माझ्याकडे आहे साडी. आमचं मॉल वगैरे फिरून झाला घरी गेलो आणि मग आम्ही घरनं ट्रेनला निघालो आणि इतक्या धावपळीत आम्हाला काही व्हिडिओच काढायला नाही भेटला आणि त्याच्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये इतकी गर्दी होती चढताना आणि नंतर आहे ना मधल्या स्टेशनला सगळी पूर्ण गाडी खाली झाली आणि जवळजवळ खेडगाव येईपर्यंत तर आहे ना पूर्ण गाडीच खाली आहे बघा आरोही अनमोल कशी राहतात. मी पण बसले थंड वातावरण तर खूप सुंदरच होतं काही टेन्शन नाही. त्याच्यानंतर आलो घरी आम्ही. घरी येऊन तर जेवण इतकं रेडी होतं ना आईने सगळं मांडून मांडून खाली ठेवलं. आम्ही आलो की हातपाय धुतले. लगेचच जेवायला बसलो. आणि आईने भरपूर असं जेवण बनवलं होतं मस्त असं मेथीची भाजी, शेपूची भाजी, मटकीची भाजी, डाळ, भात, पापड, चपाती, भाकरी असं मस्त जेवण करून ठेवलं होतं आईने. त्यांच्यानंतर आम्ही लगेचच सगळे जेवायला बसलो. कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ आता मी इथे गावाला आले तर गाव थोडे दिवस गावाचेच असणार आहे. नक्की बघा.